पूर्ण पॉइंट पाहणं झाले, आमिर खानचा बंगलो पण पाहिला आणि जिथे सगळं ठिकाणं पाहिली. बस आता निघालो आहे आम्ही. ना माहीत नाही बदल काही लागलं पण आणि व्हिडिओज बनवू त्याच्यापेक्षा जास्त रील्स खूप बनवल्या आम्ही. रील्स आहे ना, रील्स वगैरे. आणि जेवढं पण मी रील्स बनवल्या ना हे मी आता इंस्टावर अपलोड करणार आहे. तर इंस्टावर माझे रील्स बघायला विसरू नका. तर चला आता आम्ही थोडा आता आराम करू. आता आलेलो आहे आम्ही मोरगावच्या गणपतीजवळ. तर आम्हाला माहिती नव्हतं की बाई आम्हाला ही पण गाव लागणार आहे, नाहीतर मी याला कपडे चेंज केले असते. ॲक्च्युली मी सकाळपासून ना जीन्स आणि स्वेटरच आहे. असं माहीत असतं तर मस्तपैकी मी साडी किंवा मग ड्रेस घातला असता. पण आता जाऊ द्या, दर्शन महत्त्वाचं आहे आणि मनामध्ये श्रद्धा पाहिजे. तर आता दर्शन वगैरे करू आणि मग निघू पुढे. चला, खूप दिवसाची इच्छा होती. हां, तर किंवा तसं तर अष्टविनायक करण्याची खूप इच्छा आहे, पण आता तर नाही होणार, बघू पुढे. तर त्याच्यापैकी एक गणपती बाप्पांचं दर्शन करून घेत आहे, त्यानंतर मग पुढे बघू आम्ही अष्टविनायक करायचं. इथे खूप गर्दी आहे. चला चला ठरवा. चला 100 रुपयाला 50 ताट आहे. मोदक, हा मोदक आहे मस्त छोटे कंदी पेड्यांचे मोदक आहेत. दादा याच्यामध्ये ते जास्वंद काय होतं, जास्वंद सुटते ना त्याच्यावरती पैसे आल्यानंतर अष्टविनायक करता नाही. चप्पल काढू शकते. चप्पल घरी काढू. नारळ मोठे तिथे चोरून देऊ थोडंसं. हा ठीक आहे ना. काय करत नाही, काय करत. मोरगावला पहिल्यांदा झालो आम्ही. हो ना, आजपर्यंत त्यांना आकोटच्या बाहेर कुठे गेलेच नाही. मी फक्त शेगाव बघितलं होतं बस, त्याच्यानंतर कुठंच नाही. आता तर जेव्हा इंडिया लग्न झाले त्यापासून फिरणंच चालू आहे माझं. फक्त अमरावती जास्त गेलो, पण आता कसं आता फर्स्ट टूर इकडची आहे. तसं जर कोकणमध्ये गेलो तर कोकणमध्ये काही एवढे देवस्थान वगैरे काही नव्हतेच माझा. तर फक्त काय आपलं मी तुळजापूर झालो होतो, कोल्हापूर आणि पुण्याचा गणपती. तर तेव्हा पण माझं काही झालं नव्हतं, कारण की माझं जमत नव्हतं तेव्हा. तर आम्ही पुण्याच्या गणपतीला ना नक्की जाणार आहे, कारण की माझं मी आज म्हणजे बघितलंच नाही पुण्याचा गणपती. तर तिकडे पण जायचं आहे. तर बघू आता पुढच्या वेळेस. आता या गणपतीचे दर्शन करून घेऊ आणि मग एक रुपया दिला. 1 रुपयाचा काय येतो भाऊ. चला अनायशी आपलं एक अष्टविनायकाचं दर्शन होत आहे. चला आतमध्ये.
फ्रेंड्स इथे आहे ना शूट करायला सांगितलेलं नाही आहे, पण तरी मी आहे ना थोडंफार तुम्हाला दाखवणार आहे की बा हे मंदिर कसं आहे. कारण की इथले जे गार्ड आहेत ना ते नाही म्हणत आहे शूट करण्यासाठी आणि जिथे तिथे कॅमेरे लावलेले आहेत, पण तरी मी तुम्हाला थोडं दाखवणारच आहे मंदिरमधलं की बा हे मंदिर कसं आहे. खूप सुंदर मंदिर आहे हे, मला तर खूपच आवडलं आहे ना. समोर कॅमेरा हां चालते, इथे कोणी नाही आहे म्हणून मी शूट करत आहे. कारण की मगापासून हे कट कर ते नाही म्हणत आहे शूट करायला, शिट्टी वाजवत आहेत मगापासून. तर चला मी तुम्हाला आता मंदिर दाखवते. तर अशा प्रकारचे मंदिर आहे. इथे सर्व देवांची मूर्ती ठेवलेली आहे. इकडे एक गणेशजीची मूर्ती आहे. तर ही आहे गणपती बाप्पांचं मंदिर. इथे गणेशजीची प्रतिमा आहे, त्याच्या आजूबाजूला रिद्धी सिद्धी बसलेले आहेत आणि पुढे पण भरपूर अशा प्रतिमा आहेत, पण कसं शूट करायला नाही सांगितलं म्हणून मी तुम्हाला ते दाखवू नाही शकली. तर खूप छान मंदिर आहे, छान आहे इथलं मंदिर आहे की ना. गर्दी खूप आहे आज. हे आहे मंदिराची बॅक साईड आहे ना, बॅक साईड आहे. हे आहे मंदिर. एक्झिट आहे. हो हां पण पूर्ण दगडानं बनलेलं आहे ते मंदिर. आता आम्हाला असं जावं लागेल. आता दर्शन करून झालेलं आहे. ॲक्च्युली तिथे आहे ना नाही म्हटलं तर शूट करायला, पण मी तरी थोडीशी क्लिप तुमच्यासाठी शूट केलेली आहे चोरून. आणि शूट केल्यानंतर मग त्या दादांनी म्हणजे बरं झालं बघितलं नाही, नाहीतर कल्ला खायला मिळाला असता. तर मी पटकन शूट केलं आणि लवकर बाहेर निघाली. तर आता इथे आहे ना हे सिक्के चिपकत आहेत. याची काही मान्यता असते का? कारण की मागं पण आपण तुळजापूरला गेलो होतो ना, तरी चालू बघा. आता किती गर्दी झाली. आम्ही आलो तर इतकी नव्हती, पण आता खूप गर्दी झाली. तर चला आता दर्शन पण छानपैकी झालेले आहे. आता पाणी वगैरे पिऊ, प्रसाद खाल्ला आम्ही आणि त्यानंतर मग जेवण करायचं. आता 4:30-5 वाजले जेवण करणार आहोत आम्ही. हां इथं जेवण करणार आहोत आणि त्यानंतर मग भूक लागला का? चला चांगला आहे. चला पाणी पिऊन घेऊ आपण आणि नंतर मग जेवण करून घेऊ. बापरे किती मोठा नंदी आहे हा. पण अंदर जाता नाही पूर्ण पॅक, इथूनच दर्शन करून घ्यायचे. चला आता पुढे झालेले आहेत गणपती बाप्पांचे दर्शन करून. बाबा खूप दिवसाची इच्छा पण देवानीच पूर्ण केली नाही. आता 7 गणपती राहिले. आता बघू पुढे आपण अष्टविनायकच पूर्ण करून घेऊ. नाही तर आपण तिकडनंच जाणार होतो. आपण काही विचार केला नव्हता असा, पण कसं मंडपात मोरगाव लागलं आणि लक्षात आलं की त्याला मोरगावला तर अष्टविनायकातला एक गणपती आहे. हां त्याला वाटलं तिथे दर्शन करून घेऊ आपण. नाही तर त्याला शांततेत दर्शन झालं, मस्त दर्शन झालं. चला आता निघायचा इथून. हां आमच्या सर्वांचे जेवण झालेले आहे आणि खूप छान जेवण झालं. अरे बापरे, अथर्वा पहिला अथर्वला बसवा लागते ना. आणि खूप छान जेवण होतं इथे. मी तर दही आणि पोळीत जेवण केलं, कारण की भाजी वगैरे काही खाण्याची इच्छा नव्हती माझी. चल 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 आतमध्ये चल. चला तर मग फ्रेंड्स आता निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. सोप द्या, सोप, विलायची, लोंग, आणखीन सुपारी पण आहे. आणखीन सुपारी पण आहे. कोणती सुपारी आहे? चिकन सुपारी आहे, साधी पण सुपारी आहे. तुम्हाला कोणती पाहिजे ते सांगा. बस हां बस. चलो आता निघा बाबा घरी जाण्यासाठी, कारण की आम्ही खूप दिवस झाले फिरतच आहे ना. आता झाला 6 दिवस झाले. 6 दिवस. तर चला आता घरी जाऊन हा आराम आहे, कारण की कसं आहे प्रवास करू करू पण जीव अर्धा थकून जातो. तर घरी गेल्यानंतर 1 दिवस तर मला पूर्ण आरामालाच लागणार आहे. चला तुमच्या गावी आम्ही आमच्या गावी. आम्ही आमच्या नागपूर
तिथे लवकर दिवस गेले, 6 दिवस लवकर गेले, फिरण्यातच गेले. चला आता आहे आम्ही अकोल्याच्या बस स्टँडवर आणि आता वाजलेले आहे सकाळचे 4 आणि सकाळी गाडी आहे 4:30ची यांची गाडी आहे. आता यांना सोडून आम्ही निघत आहे आता अकोटसाठी. आणि पाऊस सुरू आहे आणि इकडे पाऊस सुरू आहे आज.